मी पूरग्रस्त शेतकरी परमेश्वर पुजारी, दक्षिण सोलापूर. सततच्या पावसामुळे शिवना नदीला महापूर आला आहे. महापूरमुळे माझ्या शेतात पाणीच पाणी झालं आहे. कुठे बघेन तिथे पाणीच पाणी दिसत आहे. उभं पीक वाहून गेलं आणि सर्व मेहनतीवर पाणी फिरले. शेतातील सर्व मातीसुद्धा वाहून गेला आहे. जनावरांसाठी चारासुद्धा उरलेला नाही. घरातील धान्य वस्तू देखील नष्ट झाला आहे. आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे कर्ज कसं फेडायचं हे समजत नाही आहे. अंगावर काटा येत आहे. असं चिनानेचा रौद्र रूप धारण केलं आहे. घरात पाणी आहे. रस्त्यावर येऊन थांबलं तर वरनं पाऊस थांबेना. जायचं तरी कुठं, जायचं तर कुठं. सरकारकडून मदतीचा आशा होती, पण अद्याप काहीच मिळालं नाही. मनात असुरक्षिततेची भावना दिवसेंदिवस वाढत आहे. तरीही पुन्हा नव्याने उभं राहण्याची मनाशी जिद्द करत आहे. साहेब, आमचं सगळं पाण्यात गेलं. आभाळ पडलं तसं पावसामुळे शिना नदीला रौद्र रूप आलं आणि आमचं शेत, घर, जनावरं सगळं गिळून टाकलं. आता हातात काहीच नाही राहिलं. उभं पीक, ऊस, कांदा, सोयाबीन, भाजीपाला पण सगळं वाहून गेलं. आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. सरकार दरवर्षी आश्वासनं देतं, पंचनामे होतात, पण खरं नुकसान काय झालं ते कोण विचारत नाही. काही हजार रुपयांच्या मदतीनं काय होणार? ना घर दुरुस्त करता येतं, ना पीक परत लावता येतं. आमचं जीवन शेतावर अवलंबून आहे. पण शिना नदीला रौद्र रूपामुळे आता शेतच राहिलं नाही. आम्ही तुमच्याकडे मदतीसाठी पाहतो. फक्त कागदावर नाही तर खऱ्या अर्थानं साथ द्या. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ओला दुष्काळ आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्या. तर उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना घराचं नुकसान भरपाई द्या. जनावर भरपाई द्या. सर्व शेतकरी आशा आहे की साहेब तुम्ही आम्हाला साथ द्याल. हीच आमचं गरज नाही तर आमचं हक्क आहे. सरकार आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर आम्ही कुठं जावं? आमचं दुःख ऐका, आमचं आक्रोश समजा. अन्यथा उद्या हेच शेतकरी रस्त्यावर उतरतील. मग जबाबदार कोण?